यंदाच्या वेळी गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीला राजकीय नाट्याची किनार लाभली। आधी अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला। त्यानंतर सर्वमान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपद दिलं जाईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं। त्यानंतर पडद्यामागे अनेक घडामोडी झाल्या आणि स्वर्गीय आनंदराव पाटील सुएकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील सुएकर यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं। गुरुवारी सायंकाळपर्यंत सुएकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता। काही कार्यकर्त्यांनी तर शशिकांत पाटील यांची निवड निश्चित मानून गोकुळ संघाच्या कार्यालयासमोर मोठा मंडप उभारला होता। त्यामध्ये 1000 पेक्षा अधिक लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती। पण शुक्रवारी सायंकाळी सत्तेच्या सारीपाटात अचानक बदल झाला आणि तो मंडप रिकामाच राहिला। गोकुळच्या अध्यक्षपदानं हुलकावणी दिल्यानं सुएकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी ठरलेला कार्यकाळ संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली। त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार राजीनामा देणार नसल्याचं जाहीर करत डोंगळे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली। पण नामदार हसन मुश्रीफ यांनी हस्तक्षेप करत डोंगळेंचा राजीनामा निश्चित केला। त्यानंतर गोकुळचे संचालक शशिकांत सुएकर यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे आलं। गुरुवारी शासकीय कार्यालयात सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब झालं। पण शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून आलेल्या आदेशानुसार अचानक गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत आलं आणि सुएकर यांचं नाव मागे पडलं। स्वर्गीय आनंदराव पाटील हे गोकुळचे संस्थापक असून त्यांचा गोकुळच्या उभारणीत मोठा वाटा आहे। त्यांनी स्थापन केलेल्या आणि देशात नावारूपाला आलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या पुत्राला संधी मिळणार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। त्यामुळे निवड निश्चित समजून शुक्रवारी गोकुळच्या कार्यालयासमोर भला मोठा मांडव घालण्यात आला होता। शिवाय कार्यकर्त्यांची जेवणाचीही व्यवस्था केली होती। पण ऐनवेळी सूत्र फिरली आणि नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली। त्यामुळे शशिकांत पाटील सुएकर यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आणि मोठ्या आनंदानं उभारलेला मंडप रिकामा राहिला। सत्तेच्या साठमारीत काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलं।